नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाचे फॅक्ट्स बघणार आहोत, जे भारताच्या आयात निर्यातीशी संबंधित आहेत. आणि भारताचे जे सर्वात महत्त्वाचे ट्रेडिंग पार्टनर्स आहेत, ज्यांच्याबरोबर आपण व्यापार करतो, तिच्यामध्ये सर्वात पहिला देश जो येतो, तो USA म्हणजे अमेरिका. 2 नंबरचा जो देश आहे, तो म्हणजे चीन, चायना आणि 3 नंबरचा जो देश आहे, तो म्हणजे UAE, है ना? तर हे 3 जे देश आहेत यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर आपण व्यापार करतो आणि हे खूप महत्त्वाचे आपले पार्टनर्स आहेत. चौथा जो देश आहे तो सौदी अरेबिया आहे, 5वा हाँगकाँग आहे. पण पहिले 3 जरी तर मला माहीत असले तरी महत्त्वाचे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की सर्वात जास्त निर्यात जी काही भारत करत असतो, तर निर्यात कुठल्या देशांशी करतो? तर निर्यात आपण जी करत असतो, तर तिच्यामध्ये सर्वात जास्त निर्यात आपण जी करतो ती USAला करतो, अमेरिका. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे UAE आणि 3 नंबरला आहे चीन, चायना. तर भारताची जी निर्यात आहे, तर सर्वात जास्त अमेरिका, त्याच्यानंतर 2 नंबरला UAE आणि 3 नंबरला चीन. मग आता आयात आपण कुठल्या देशांपासून करतो सर्वात जास्त? मग आता आपण आयात पण बघूयात. तर आयात जे देश आहेत आपले, तर तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जी आयात आपण करतो, तर तिच्यामध्ये 1 नंबरला जो देश आहे, तो म्हणजे चायना. चीनकडून आपण मोठ्या प्रमाणावर वस्तू मागवत असतो, आयात जी आहे. 2 नंबरला जे आहे ते USA आहे, है ना, त्यांच्याकडून. आणि 3 नंबरला जे आहे ते UAE आहे. म्हणजे 3 देश बघा. एक तर हे सर्वात महत्त्वाचे ट्रेडिंग पार्टनर्स आहेत भारताचे. USA, अमेरिका, चीन आणि UAE. त्यातल्या त्यात निर्यात जर भारत कुणाला सर्वात जास्त करतो, तर अमेरिका 1 नंबरवर आहे, UAE 2 नंबरवर, 3 नंबरवर चायना. त्याच्यानंतर आयात जर तुम्ही बघितलं, तर 1 नंबरवर चायना आहे, 2 नंबरवर USA आणि 3 नंबरवर UAE आहे. तर हेही एक लक्षात ठेवा, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके. आता याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो येतो, की सर्वात जास्त निर्यात आपण कुठल्या गोष्टींची करतो, सर्वात जास्त आयात कुठल्या गोष्टींची करतो, तर तेही आपण बघूयात. तर आता आपण बघूयात, की भारत सर्वात जास्त कुठल्या गोष्टींची निर्यात करतो. तर निर्यातक्षम ज्या गोष्टी आहेत, है ना, किंवा एक्सपोर्ट ज्याला आपण म्हणतो, तर तिच्यामध्ये सगळ्यात 1 नंबरला जे आहे, ते म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स. तर हे एक लक्षात ठेवा, है ना. भारत काय करतो, की जे काही कच्चं तेल असतं, की इम्प्युअर तेल असतं, ते मागवतो आणि ते तेल प्युअर करून मग विकत असतो. सो पेट्रोलियम प्रॉडक्ट 1 नंबरवर आहे. 2 नंबरवर जे आहे, ते म्हणजे पर्ल्स, मोती वगैरे जे काही आहे, किंवा मग जे काही प्रेशियस स्टोन्स असतात, तर तेही भारत मोठ्या प्रमाणावर प्रेशियस स्टोन्स, है ना, वेगवेगळे हिरे, जवाहरात जे काही स्टोन्स असतात, प्रेशियस स्टोन्स, तर त्याचीही निर्यात मोठ्या प्रमाणावर करतो. 3 नंबरला जे आहे ते ड्रग्स. ओके. ड्रग्स म्हणजे आपले औषधं, है ना, ड्रग्स फॉर्म्युलेशन. आणि त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय, की बायोलॉजिकल्स, है ना, मेडिसिन्स आणि त्या सगळ्या गोष्टी. बायोलॉजिकल्स पण मोठ्या प्रमाणावर आपण बाहेर पाठवत असतो. चौथा जो याच्यात आहे ते म्हणजे गोल्ड, सोनं आणि सोन्याची जी काही ज्वेलरी असते ती. आणि 5वा नंबर जो लागतो तो आयर्न अँड स्टीलचा लागतो. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, की भारत निर्यात कुठल्या गोष्टींची करतो. सर्वात जास्त 1 नंबरला आहे पेट्रोलियम प्रोडक्ट, 2 नंबरला आहे पर्ल्स प्रेशियस स्टोन्स, 3 नंबरला आहे ड्रग्स फॉर्म्युलेशन अँड बायोलॉजिकल्स, 4 नंबरला गोल्ड आहे, 5 नंबरला आयर्न अँड स्टील आहे. तर हे निर्यातीसाठीचं झालं. आता भारत आयात काय करतो तेही आपण बघूयात. आता आयात किंवा इम्पोर्ट आपण बघणार आहोत. कुठल्या गोष्टींची आयात मोठ्या प्रमाणावर भारतात होते, तर सगळ्यात पहिल्यावर आहे ते म्हणजे क्रूड पेट्रोलियम. मी तुम्हाला सांगितलं, की आपण इम्प्युअर जे काही असतं, तर ते मागवत असतो. क्रूड पेट्रोलियम म्हणजे इम्प्युअर, आणि त्याला प्युअर करून मग हे करतो. 2 नंबरला काय आहे, तर 2 नंबरला गोल्ड आहे, सोनं. मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात आपल्या इथं केली जाते. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट्स. ओके. पेट्रोलियमचे प्रोडक्ट जसे आपण बाहेर पाठवतो, तसे आपण आयात पण करत असतो. सो 1 नंबरला क्रूड पेट्रोलियम आहे, 2 नंबरला गोल्ड आहे, 3 नंबरला परत पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर चौथा जो मुद्दा आहे आपला, तो कोळशा संबंधीचा आहे. कोल, कोक हे मोठ्या प्रमाणावर बाहेरून आपण मागवतो. त्याच्यानंतर जे 5वा मुद्दा आहे याच्यातला, तो आहे पर्ल्स आणि प्रेशियस स्टोन्स. आता कसं आहे ना, की भारतामध्ये स्किल आहे. ह्या गोष्टी मागवून आपण परत त्या एक्सपोर्ट पण करत असतो. त्याच्यामुळे हे एक लक्षात ठेवा, की आयात काय करतो आपण, तर क्रूड पेट्रोलियम, 2 नंबरला सोनं आहे, 3 नंबरला परत पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे, 4 नंबरला कोल आहे आणि परत पर्ल्स आहेत.
कोल का मोठ्या प्रमाणावर मागवावं लागतं? कारण थर्मल एनर्जी जी आहे तिच्यामधून आपली आपली जेवढी एनर्जी येते त्याच्यातला मॅक्झिमम जो काय पार्ट आहे तो सगळा थर्मलमधून येतो, कोळशातून येतो. भारतातला जो कोळसा आहे तो तेवढ्या क्वालिटीचा नाहीये. बाहेरून जो कोळसा आपण मागवतो त्याची क्वालिटी भारतात मिळणाऱ्या कोळशापेक्षा चांगली आहे. तर हा एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट इथं आहे. तर तो आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यामध्ये, की सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये कुठल्या सर्व्हिसेसची आपण निर्यात करतो. म्हणजे जर तुम्ही सेवा बघितल्या, तर सेवांमध्ये कुठल्या सेवांची आपण निर्यात करतो तेही आपण बघूयात. सो सेवा किंवा सर्व्हिसेस त्याच्यात 2 मुद्दे आहेत. एक आहे निर्यात, दुसरा आहे आयात. तर आपण सर्वात आधी बघूयात, की निर्यात आपण कुठली करतो. सेवांच्या बाबतीमध्ये सर्व्हिसेस ज्या आहेत, सर्व्हिसेस सगळ्यात पहिलं जे आहे एक्सपोर्टमध्ये सॉफ्टवेअर सर्व्हिसेस आपण करतो. तुम्हाला माहीत असेल भारताच्या बाबतीमध्ये आपण सॉफ्टवेअर सर्व्हिसेसमध्ये खूप चांगलं काम करतो. दुसरं आहे बिझनेस सर्व्हिसेस. ओके. वेगवेगळे जे काही बिझनेस चालत असतात त्याच्यासाठीच्या ज्या सेवा आहेत त्याही आपण पुरवतो. 3 नंबरला आहे ते म्हणजे ट्रॅव्हल, है ना? वाहतूक आणि त्याच्या संबंधित दळणवळण, है ना? चौथं आहे ट्रान्सपोर्टेशन, ट्रॅव्हल, ट्रान्सपोर्टेशन. तर ह्या मोठ्या प्रमाणावर सर्व्हिसेस आपण देत असतो, है ना? त्याच्यानंतर 5वं जर तुम्ही ह्याच्यात बघितलं तर फायनान्शियल आहे. फायनान्शियल सर्व्हिसेस सुद्धा आपण देतो. आता आयात कुठल्या गोष्टींची करतो आपण किंवा सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये आयात कुठल्या सर्व्हिसेसची केली जाते भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर. तर आयातमध्ये बिझनेस सर्व्हिसेस आहेत. ओके. म्हणजे जसं बिझनेस सर्व्हिसेस आपण एक्सपोर्ट करतो तशा इम्पोर्टही करतो. म्हणजे जसं आजच्या डेटमध्ये तुम्ही जर बघितलं तर Zoom नावाचं ॲप आहे. ॲप कुणाचं आहे तर चीनचं आहे. मोठ्या प्रमाणावर वर्क होतं आहे. तर ते एक प्रकारची सर्व्हिसेसची आयातच आहे. त्याच्यानंतर ट्रॅव्हल, ओके. आणि तिसरं आहे ट्रान्सपोर्टेशन. तर साधी गोष्ट आहे की ट्रॅव्हल ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला जसं तुम्ही आयात कराल तसं निर्यात करावंच लागेल कारण ते दोघी बाजूनी वर्क होत असतं. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्या एक लक्षात ठेवा. तर बेसिकली इम्पोर्ट, एक्सपोर्टमधले हे बेसिक फंडे होते. काही फॅक्ट्स पण आपण बघूयात आणि आता आपण काही एक्झाम्पल घेऊन बघू, की जसं क्रूड स्टील आहे. तर हे जे क्रूड स्टील असतं, हे क्रूड स्टीलचं सर्वात जास्त जे कन्झम्पशन आहे, ते जगात 1 नंबरवर चीन करतं. सर्वात जास्त एक्झम्पशन जे आहे, तर ते जगामध्ये चीन करत असतं. 2 नंबरला जे आहे, ते म्हणजे की USA आहे आणि 3 नंबरला भारत आहे. तर हे पण लक्षात ठेवा. क्रूड स्टीलमध्ये 1 नंबरला चायना आहे, 2 नंबरला US आहे आणि 3 नंबरला इंडिया आहे म्हणजे भारत, स्टीलच्या बाबतीमध्ये. आणि भारतामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, की क्रूड स्टील जे आहे, तर मागच्या काही वर्षापासून याचं जे कन्झम्पशन आहे, ते स्टेडीली इन्क्रीजिंग आहे. असे पण प्रश्न विचारले जातात, की सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, की तुमचा जो ट्रेंड आहे, तो स्टेडीली इन्क्रीज आहे, डिक्रीज आहे का त्याच्यामध्ये झिगझॅग खालीवर, खालीवर काही होतंय? तर हा स्टेडीली इन्क्रीज आहे भारतामध्ये. तर ते एक लक्षात ठेवा. दुसरे 2 महत्त्वाचे सेक्टर्स आहेत. त्या सेक्टरमध्ये जी रँकिंग आहे भारताची ती सेम आहे. म्हणजे तशी ती स्टीलच्या बाबतीत पण सेमच आहे. 3ऱ्या नंबरला आहे. पण तिच्यामध्ये बाकीच्या 2 देशांची जी रँकिंग आहे तेही सेम येते. ते म्हणजे काय, की एक सिव्हिल एव्हिएशन जे आहे. तर सिव्हिल एव्हिएशन, ओके. म्हणजे जे काही विमानासंबंधीचं सगळं हे आहे, है ना? सिव्हिल एव्हिएशन सेक्टर जो आहे आणि दुसरा जो सेक्टर आहे तो म्हणजे एनर्जी कन्झम्पशन म्हणजे जी किती ऊर्जा तुम्ही वापरता, एनर्जी कन्झम्पशन जे काही आहे. तर हे दोन्ही सेक्टर जे आहेत याच्यातलं रँकिंग जर लक्षात ठेवायचं झालं, तर 1 नंबरला USA म्हणजे अमेरिका, 2 नंबरला चायना आणि 3 नंबरला जो आहे तो भारत आहे. आता तुम्ही जर बघितलं असेल स्टीलच्या बाबतीत तर चायना 1 नंबरवर होता आणि 2 नंबरवर US आणि 3 नंबरला इंडिया होता. तर इथं मात्र सिव्हिल एव्हिएशनच्या बाबतीमध्ये गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत एनर्जीच्या बाबतीत. USA 1 नंबरला आहे. भारत 3-3 तिन्ही नंबरला आहे. तर हे जे ॲस्पेक्ट होते, की इम्पोर्ट असेल, एक्सपोर्ट असेल, तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मग असे जे महत्त्वाचे आकडेवारी आहे, ती आपण बघत राहणार आहोत. पण त्याच्याकरता काही बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ते म्हणजे काय, की हे सगळे फॅक्ट्स आहेत. हे फॅक्ट्स तुम्हाला पाठ करावे लागतील. कारण हे फॅक्ट जसेच्या तसे एक्झाममध्ये विचारले जातात आणि सिंपल आहे, की ती कुठलीही एक्झाम असू देत, UPSC असू देत की MPSC असू देत. याच्यासाठी हे काही बेसिक फॅक्ट्स आहेत, ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. ते माहीत असले तर आपल्यासाठी इलिमिनेशन पण सोपं होतं आणि गोष्टी बऱ्यापैकी सोप्या होतात.
तर अशाच पद्धतीने स्पॉटलाईट फॅक्ट्समध्ये आपण महत्त्वाच्या बाबी बघत राहू. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.